अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कांद्याला योग्य भाव मिळावा आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी आज चांदवड येथे महाविकास आघाडीच्या वतीनं रणशिंग फुंकण्यात आलं. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सुरू झालेले या आंदोलनाने काही वेळातच उग्र रूप धारण केलं. आंदोलकांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सुमारे 2.5 ते 3 तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. आपलं काय मत आहे? मेलडी बद्दल बोलले, काहीतरी चॉकलेट बद्दल, आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं. आता लोकांचं हेच मत झालेलं आहे. आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागतंय, लाईनीत उभं राहावं लागतंय, त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो, चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो, व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण सोडवली, तर हे जास्त महत्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाला बळ देण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते थेट रस्त्यावर उतरले होते. यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, आमदार अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते खासदार भास्कर भगरे, खासदार शोभाताई बच्चाव, खासदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम माजी आमदार यांच्यासह चांदवड देवळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी, शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.